हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ. हा, सुनीता बोला ताई ताई. ना? हा? मला ओळखलं होय. हो, बोला ना ताई. हा, माझं हा. काय तुम्ही नाव नव्हतं हे केलं हा, नाही सेव आहे ना ताई. आहे का? हा हा हा, हा. हा. नाही म्हटलं आता आपला थोडासा अनुभव द्यावा हा, म्हणून. अनुभव शेअर करताय का? हा, थोडासा आहे आपला बारीकसा. नंतर हा, माझी मैत्रीण बोलन मग मी बरं थोडस बरं. ते सांग. हा, मग आपण ते कट करून परत घेऊ त्यांचा अनुभव. हा बर 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 हा हा माझं सांगू का मग? हा, हा. ते मग त्यांच्या फोनवरनं लावते तुम्हाला लगेच. हो हो हो, चालेल चालेल ताई. हा, बर. हा स्वामींना म्हंटल मी आता एवढी उपासना करते. हा हा. सकाळचं स्तवन वाचायचं, सातमाळी जप करायचा, परत ते हे वाचायचं सारामृत, 3 अध्याय. हा. सगळं काय करते, तारक मंत्र 11 वेळा म्हणते. म्हंटल मला काहीतरी चमत्कार जरा थोडस ही दाखवा असं म्हंटल हा हा स्वामींना. हा 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 हा. हा, तर मग स्वामींनी परवा हा ती सकाळची मी देवपूजा करते ना, हा. तर ती दिवा लावायच्या अगोदर आपण देवी पूजा करतो ना बाकीची, बरोबर बरोबर. ती पूजा करते तर त्या दिव्यातून अशा ठिणग्या निघते त्या बाजूला. अय्या. हो, दिव्यातूनच ठिणग्या निघते त्या वातीपासून. बाई गो. हो, आणि कमाल. हा हा, आणि गडवा मी त्यांच्या मोहरा भरून हा हा, आपण तो छोटासा गडवा आधी 2 तांब्या. वेळा अर्धा. हा, छोटा तांबे हा त्यांच्या हा पुढे हा ठेवते भरून. म्हणजे हा आपला हा फोटो आहे, मूर्ती वगैरे काही नाही, पण हा फोटो आहे. मी हा अजून आणलंच नाही मूर्ती किंवा पादुका काय. हा हा. आणि ते मला तेच म्हणलं होतं ना, मला थोडा तरी चमत्कार दाखवा नाही, दाखवा की पण मला बघा तो मी एकटीच गडव्यातलं पाणी कसं काय संपत होतं? कमाल आहे की नाही? अर्धा अर्धा आहे. मग हा ते ना. आणि स्वामीच ना ताई, ताई. बर का ताई, हा एकदाच नाही, आधी 2-3 वेळा तसं झालं होतं. मला काय खरं वाटेना. हा आणि मग एक दिवशी मी म्हटलं हा. की मुलगी पण असते ना, नात माझी, अच्छा तर अच्छा अच्छा अच्छा. ती शाळेत जाते, 8:15 शाळेत जाते. तिला घालवून येते सकाळची मी वर, हा. आणि मग देवपूजा करते. आणि नंतर बापरे. मग गडवा भरून ठेवते नंतर, बर का. आणि हा हा हा, आणि मग म्हणजे ती कुठं सगळं असती? पूजा अर्चा करताना. हा, आणि ती येते 4 वाजता येते बघा ती. आणि मी अच्छा. दुपारीच 12-1 ला आपली जेवायची टायमाला ताट दाखवते, मग हा जेवायला घेते. तर 2-3 वेळा गडू अर्धा अर्धा. मी म्हणते बाई, एक तांब्या अर्धा कसा आहे? खरं वाटाणा. हा. हा, कमाल आहे ना. आणि मग एक दिवशी मी म्हटलं स्वामी, हा 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 म्हटलं, एक दिवशी म्हटलं स्वामी, तुम्ही हा 2-3 वेळा चमत्कार दाखवतो. माझं म्हणजे मन असं ही व्हाय ना, तुम्ही मला, मी आज तुम्हाला हा भरून ठेवते तांब्या. हा मी बघल 12-1 वाजता, बघू हा काय होतंय ते हा म्हटलं आज समक्ष. हा. आणि खरंच ताई, अहो बघती 12-1 वाजता तर अर्धा गडू. कमाल ना ताई. हो, खरंच मला आता ना इतका आनंद खूप. झाला तुम्हाला. आई हो ग, तुमच्या ते बोलण्यातनच कळतंय हो ताई. हो हो, इतका आनंद झाला ना, काय करून काय. स्वामी येऊन जातायत म्हणजे तुमच्या घरात ताई. हो हो हो. बापरे, खरंच भाग्यवान हो ताई. किती आनंद होतोय. आणि मग ती माझी बहीण आहे, मला दिलता बघा हे अनुभव. मैत्रीण आहे इथं, त्या म्हटल्या आता तुम्ही अनुभव द्या, म्हणजे अजून पुढचा अनुभव आपल्याला चांगला येते, नाही का. येतो हो ताई, असंच असतं. तुम्ही अनुभव शेअर हा, करायला गेले ना. तिने बघा. हा, हा तुम्ही हा अनुभव शेअर हा केला रे केला की तुम्हाला स्वामी पुढचा अनुभव हा छान हा. देतातच आहे. हा हो माझा हो अनुभव हो. आहे मेन म्हणजे, आणि हा किती हा स्वामी सेवेकरांचा हा. आहे. अहो, माझे तर खूप तुम्हाला छान सांगितलं अनुभव. तर डोळ्याला बघा, ते अटॅक आलता डोळ्याला. हा हो हो हो, बरोबर. हाय का नाही, त्या हा आजारानं मी पार चिनबिन झालते, अशी कामातनं बरोबर जायची आहे वेळ ना, आलती माझी साहजिक पार. ताई, साहजिकच. हो ना. कोणाचं पण तसंच होईल ना ताई. शरीराला नको हो ना. काही. हाय का नाही बघा की, बरोबर. शरीराचा आईना आहे डोळा म्हणजे आपला, आणि खरं. तोच माझा देवाने हेरावला. अगदी, म्हणजे मी किती डोळे नसेल चिंतित तर सगळं आयुष्य शून्य आहे ना ताई आपलं. आहे का नाही बघा की. आणि अगदी बरोबर. तर ते आता डॉक्टरने सांगितले दोन्ही डोळ्यात म्हणजे मोतीबिंदू इथं, हा हा ऑपरेशन करून घ्या म्हणजे होईल व्यवस्थित. हा, ते करायचं आता मोतीबिंदूचं असं. एवढं काही नाही तसं. ते आपलं हा साधंच असतं ऑपरेशन. पण हा ते ना हा. काचबिंदू नाही पाहिजे ताई. नाही, ते हं, ते माझ्या मोतीबिंदूच. वडिलांना काचबिंदू आहे ना. ते अ, लय वय वाढल्या मला वाटतं होत असं, नाही का ते का नाही 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 मोती. नाही. माझा मग एक चुलत दीर आहे ना ताई, हा त्याचं वय तर केवढा, तो माझा दीर माझ्या मुली एवढाच आहे साधारण.
हा की हा थोडाफार 1-2 वर्षाने मोठा असेल. होय त्याला का झालाय ताई काचबिंदू. होय का हो. बघा आता हं, त्यांची काही परिस्थिती नाही मग म्हटलं थोडंफार आपण त्यांना हे करू. हं. पण डॉक्टर बोलले की याला उपायच नाही. होय ना हं. याला उपाय हं. एवढाच की तुम्ही प्राणायाम करा, योगा करा म्हणजे हो जेवढं शरीरातल्या पेशी आपल्या हा तेजोतवान अशा राहतील ना ताज्या टवटवीत, तेवढं हा हा रक्तप्रवाह व्यवस्थित जाऊन ते शरीर हा सुदृढ ठेवलं की हा तरच, नाहीतर बाकी त्याला काही पर्याय नाहीये ताई अजून तरी नाही. हो ना मग आणि म्हणून तर आम्ही काय करतो माहितीये का, हा हा रोज डोळ्यांना कसं करतो हे त्रिफळा चूर्ण असतं बघा ताई पोट साफ हा करायला घेतो हा आपण मेडिकलमध्ये मिळतं. हा हा ते ना रात्री अ, हं. एका जणाला 1 चमचा असं हा 2 चमचे मी आणि माझ्या मिस्टरांसाठी मी रात्रीच भिजत घालते भिजत घालायचं पाण्यामध्ये. हां, हा त्रिफळा चूर्ण. हा ते भिजत घालते हा आणि मग काय करते, सकाळी उठतो ना आपण हा तेव्हा ते गुळण्यात आधी करायच्याच असतात. ते जरा पण ते हे करायचं नाही, जरी रात्री दात घासलेले असले तरी. हा मग जेव्हा आपण तोंड धुवायला घेतो ना, हा तेव्हा ते डोळे ते पाण्यात बुडवायचे. असे होय का छोट्याशा वाट्या घ्या, नाहीतर तसे भांडे मिळतात ते हा हा डोळ्यांसाठी. तर हा त्याच्यात ते कपड्याने गाळायचं ते हा पाणी आणि हा ते डोळे बुडवायचे आणि सगळीकडे असे डोळे त्याच्यात बुडवल्यावर फिरवायचे. फिरवायचे हा तर मग आपले डोळे हा चांगले राहतात. होय का हां. त्रिफळा चूर्ण माहिती त्रिफळा चूर्ण खूप औषधी आहे ताई. माझं ते सगळ्या तपासण्या झाल्या अहो मला आजार कुठंच काही निघाला नाही. हां मी ना? फक्त ट्रेस घेऊन घेऊन हे मुलगा ना हां. मला लग्न झाल्यापासून नाहीच असं कसं बोलणार काय ते सुनं देखत मी जास्त ट्रेस घ्यायची. हां, पण हां, ते हां. नवरा बायको 3 मुलं आम्ही चिकार खटलं घरचं मोठं असायचं पण एकत्र राहिलो नाही ना. बरोबर, बरोबर. आणि हां. मिस्टर माझे वारले आता 5-6 वर्ष झाली मग तो बँकेत होते त्रास होतो ना मुलांनी हा अपमान केला असा? आणि हा ना ते परकी पोरगी काल आली आणि तिच्या देखत आणि अजून पण तेच आहे बघा. नाही मग त्याला ना कोपऱ्यात घेऊन समजावून सांगायचं नाही नाही की नाही समजून सांगून आणि काय काय उपयोग नाही ती लय चिडचिड पोरग आहे अहो. अरे, अरे. चिडखोर पोरग आहे लय चिडखोर हो असं. का? हां. कामात आहे चांगल्या इंजिनियर आहे चांगल्या कंपनीत कामाला आहे 70-80 हजार रुपये पगार आहे. पण बापरे! त्याचा स्वभावच लय चिडखोर. हे आता त्या स्वभावाला औषध नसतं. हो ना लय चिडखोर स्वभाव. कामात लय हुशार आहे त्याच्याशिवाय तर ते सरोवर चालू होत नाही. बघा. कंपनी चालू होत नाही. इतकं हो. हो इतकं हुशार आहे. पण बघा. घरात आलं ना की ते बायको चिडणार, पोरी चिडणार, माझ्यावर चिडणार, कशावर बी असं. अरे, 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 अरे. आणि तो ट्रेस घेऊन 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 त्या डोळ्याच्या खालची पापणी माझी पहिली उडत होती एकसारखी अशी सारखी अच्छा, उडायची. अच्छा. हां, हां, हां. आणि उडून ती एक डॉक्टरनीला मी दाखवलं तर ती डॉक्टरीन म्हटली मला तुम्हाला तिथे इंजेक्शन द्यायला पाहिजे म्हटली. अरे! मग ती उडायचं थांबल. हां. तिने आधी 3 महिन्याच्या गोळ्या दिल्या. हं. ते गोळ्या खाऊन झाल्या की लागलं परत उडायला. तोपर्यंत अगं बाई! थांबलं. अरे! हां. आणि नंतर इंजेक्शन दिलं मग तिनं. हं, ₹10,000 हं. घेतले त्या इंजेक्शनचे बघा. किती? ₹10,000 बाई आणि गं! मुलांनाच नेली मला बरं का. हां, मुलगा घेऊन गेला. त्याने पैसे दिलं, मला घेऊन गेला. हां. मला पेन्शन पण आहे ना माझ्या मिस्टरांची. त्याच्यामुळे पैशाचं कधी हे नाही हे नाही. अशा बरं, अडचण बरं, काय. बरं. मिस्टर हां. कशात होते म्हणाले ताई तुम्ही? BDC बँकेत होती. TDC का? जिल्हा मध्यवर्ती बँकेत. जिल्हा मध्यवर्ती. हां, हां, हां. हां, हां. बरं. आणि ते इंजेक्शन केल्यावर बघा 1 महिन्यावर याने मला ते तसं झालं डोळ्यांनी त्या असं पुसट दिसायला लागली. बापरे! बघा ताई. हो आणि ते डॉक्टर लोक ते इंजेक्शनाचं म्हणतात काय नाही. हां, इंजेक्शनाचं काय नाही. मी 2-3 डॉक्टरांना दाखवली ती हां, फाईल. म्हणलं असं मला या अमक्या ह्यांनी मॅडमने इंजेक्शन दिलं हां. आणि त्या इंजेक्शनानं म्हटलं मला 1 महिन्यानंतर असं डोळ्याला व्हायला लागलं. हं, हं, नाही हं. म्हणली इंजेक्शनाचं काय नाही म्हणली. सगळी डॉक्टर ते डोळ्याची डॉक्टर एकमेकाला मिळालेली असतात ना. असतात. अगदी बरोबर आहे. हो आणि मग त्यांनी त्यांच्या येऊन दिलं नाही. बघा. आणि मग ती MRI पण मी केलं. त्यात हां. जरा ती मागच्या मेंदूचं रक्त असं ते डॉक्टर त्या म्हटला नसा अशा कमकुवत होतात, बारीक होतात ना? घट्ट झाले घट्ट ते रक्त म्हणजे अच्छा. मागचे. ते आणि ते कशामुळं हो? डोळ्याकडे जाणाऱ्या रेषा पण आहेत ना ताई आपल्या, हां, तशा हां. पातळ झाल्या की नजरेचा होतो म्हणतात प्रॉब्लेम. कारण माझ्या वडिलांचं तसं झालं.
हा आता त्यांची ते एवढी व्यवस्थित सोय ठेवतात सगळे, पण काही काही गोष्टी काहीच करू शकत नाही. हो ना. त्याच्यासाठी स्वामीच पाहिजे, ती सेवाच पाहिजे. तेच ना हो. आणि मग आता त्यांनी ती पंप कसा मारला डॉक्टर माझ्या डोळ्याला ते म्हणला अटॅक आलाय अटॅक आलाय. सगळे डॉक्टर म्हणतात अटॅक म्हणजे डोळ्याला कधी अटॅक येतो का? डोळ्याला हा कसा अटॅक येतो का? सगळे म्हणते आणि ते तर म्हणे अटॅक आलाय बघा हा पुण्यात असेल तर. ना ताई, आता हे विज्ञान पुढे हो. गेलं एवढं. होय ना. काय हम्म. माहिती आता हे पण आपल्याला मग तर आता कसं पहिल्यांदा आहे ताई? आता म्हणजे त्याने ते पंप मारून त्यांना ना हा हा असं हे मोकळ्या केल्या. केले ना त्याच्यामुळं आता कुठल्या मोकळ्या नाही केल्या उलट ती निम्म्या अर्ध्या ह्याच्यातनं दिसतंय निम्म्यातनं असं हे होतंय ती म्हणतोय ऑपरेशन करायला पाहिजे. नको आता. अजून ते ते ऑपरेशनने काय करणार आहे ते? काय माहिती आता काय करते ती. त्याच टेन्शन न राहावं कधी काय केलं तरी टेन्शन आपल्या डोक्यातच राहतंय ना हो ते. राहतं राहतं आणि खरंय. मग आणि हे मग आणि त्रिफळा चूर्णाचं पण थोडं करून बघा ताई. हा हा कारण बऱ्याच जणांचे आता आम्ही जिथे जाते ना नॅचरोपॅथी हा सेंटरला, तर हा चष्म्याचे नंबर कमी होत चालले ताई त्यांचे. होय का? हम्म. आणि ते काय सोपं आहे ना, डबा आणायचा त्रिफळा चूर्णाचा छोटा आणून बघा हा हा थोडा. हा हा आणि चमच्याभर पाणी टाक, हे चूर्ण घ्यायचं. संध्याकाळी भिजत घालायचं. रात्री भिजत घालायचं. हा हा आणि सकाळी मग ते असं वाटीमध्ये डोळे बुडवायचे. असे प्लास्टिकचे हा भांडे असतात छोटे छोटे. हा भरून घ्यायचे आणि त्याच्यात डोळे हलवत बसायचे. बरं. असे 5-10 मिनिटं केलं तरी भरपूर आहे. हा. आणि तुम्हाला पण ते नाव गाव सांगायचंय ताई? हो नाव चालतंय नका की. सांगू, नाव नका सांगू. होय. कारण आता मुलाचं सांगितलं ना तुम्ही. हा हा जाऊ द्या, चालेल जाऊ द्या. चालतंय काहीच हो सांगू नका, हो. जाऊ द्या. बरं हां, मी तसं शेअर गाव करते ताई. बर 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 जिल्हा चालतंय. कुठला आला तुमचा? पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. हां, हा हां, हा बोर मी राहणारी बोरची आहे. हां, हां. तुम्हाला बघा एक जणीने माहित आहे सांगितली ती ताई, आता ताई मला मावडे माहित आहे. हा जास्त मावड्याची नका काही सांगितली. सांगू. हां. कारण ते हा मुलाचं बोललात ना, उगाच अजून कुठे हा. आगीतून निघून फुफाट्यात. हो हो तेवढ्यात ते तसं तर आहेच ना. बरोबर आहे ताई. मी चालतंय शेअर करते हां ताई. बर बर बर. हां, श्री हा स्वामी ती आता समर्थ. माझी मैत्रीण तुम्हाला लावती बघा लावा, ताई. लावा. हां, हां. हा हां, श्री चला. स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ.